नाशिकमध्ये महायुतीमधील बंड अखेर थंड. भाजप बंडखोर गोकुळ गीतेंची विधान परिषद निवडणुकीतून माघार. नरेंद्र दराडेंना पाठिंबा देणार. नाशिकमध्ये मतांचं विभाजन होणार नाही. गिरीश महाजनांची घोषणा. विधान परिषदेच्या उमेदवारांची माघारी आणि रुग्णालय भरतीवरून महाराष्ट्र काँग्रेसची नामुष्की. उमेदवारी देण्याच्या सपकाळांच्या भूमिकेवर हायकमांड नाराज. संबंधित जिल्ह्यातील नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार. सूत्रांची माहिती. अमरावतीमधील काँग्रेसचे नॉट रिचेबल उमेदवार हर्षजित देशमुखांवर रुग्णालयामध्ये उपचार. देशमुखांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये 15-20 कोटी घेतल्याचा यशोमती ठाकूरांचा आरोप. आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार. मी माघार घ्यावी म्हणून अशी स्टेटमेंट. माझा डिजिटल प्रचार सुरू. आरोपांवर हर्षजित देशमुखांचं स्पष्टीकरण. तर डिजिटल प्रचार असतो का? हॉस्पिटल बाहेर या, यशोमती ठाकूरांनी सुनावलं. निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू. उमेदवारांवर दबाव आणला जातोय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये नाराजी नाट्य. झेडपी वादावरून शिवसेना राष्ट्रवादीचे मंत्री प्रचारापासून दूर. भाजपचे उमेदवार धैर्यशील कदमांना मतांची गरज असताना अद्याप मंत्र्यांच्या बैठका आणि प्रचार नाही. उपमुख्यमंत्री शिंदे आज आणि उद्या साताऱ्याच्या दरेगावात. शिंदे दरेगावातील विकास कामांचा आढावा घेणार. लोकसभेच्या जागा 824 पर्यंत वाढवा. 170 मतदारसंघांच्या विभाजनाचा प्रस्ताव. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस. महाराष्ट्रात मोसमी पाऊस लांबणीवर. पुढील 3 ते 4 दिवसात राज्यातील आणखी काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल. हवामान विभागाचा अंदाज. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आज नीती आयोगाची बैठक. मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर. 10 वाजता बैठकीला सुरुवात होणार. नाशिक महायुतीतील बंड थंड होण्याच्या मार्गावर. गोकुळ गीते. नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आक्षेपानंतर घडामोडींना वेग. गीते आज पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका स्पष्ट करणार. मध्य प्रदेशमधील राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद केल्यानंतर काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव. खोट्या कारणावरून अर्ज रद्द केल्याची काँग्रेसची तक्रार. निवडणूक आयोग आज भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. वर्धापन दिनानिमित्तानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज मेळावा. दुपारी 2 वाजता मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये सोहळा. सर्व प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी उपस्थित राहणार. काँग्रेसनं देशाला लाचार केलं. काँग्रेसमुळे देशाची प्रगती मंदावली. 2014ला देश काँग्रेसच्या कुचक्रातून मुक्त झाला. पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर सडकून टीका. पंडित नेहरू आणि मोदींची तुलना होऊच शकत नाही. नेहरूंनी देशाची प्रतिष्ठा राखली. देश संघटित करण्याचं काम केलं. शरद पवार यांचा हल्लाबोल. तर पंडित नेहरूंसोबत मोदींची तुलना करत नाही. फडणवीसांचं स्पष्टीकरण. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. अभिजित दिपके सहभागी होणार. संध्याकाळी 4:30 वाजता मोर्चा. त्यापूर्वी दिपके पत्रकार परिषद घेणार. ठाण्यातील वृद्ध व्यक्तीला मारहाण प्रकरणात अखेर गुन्हा दाखल. शिवसैनिक नितेश पाटोळे यांच्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा. परप्रांतीय कॅब चालकानं केली होती बेदम मारहाण. राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना जारी. वर्षभरात भूसंपादन केलं जाणार. महामार्गाविरोधात आंदोलन सुरू असतानाच अधिसूचना जाहीर केल्यानं वाद चिघळण्याची चिन्ह. कल्याणातील सहकार नगर परिसरात गोळीबार. शिंदे हायस्कूल जवळ जिम मालकावर गोळीबार. 3 राऊंड गोळ्या झाडल्याची माहिती. 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. मराठवाड्यात एफडीएकडून धडक कारवाया. 27 ठिकाणी छापेमारी. 2,47,00,000चा मुद्देमाल जप्त. 6 आस्थापनं सील. 9 जणांना अटक. मुंबईतील फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वाटप करण्यासाठी मनपाकडून 26 जूनपर्यंत मुदत. आतापर्यंत 20,000 जणांची पडताळणी. उर्वरित फेरीवाल्यांनी संबंधित वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन पडताळणी पूर्ण करण्याचं पालिकेचं आवाहन.
Co-presented by Vimal. Bolo Zubaan Kesari.